राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव, बसवंत, मुंबई, सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 22 मार्च 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याचे 284 वाहनांची आवक आलेली आहे. उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव 1,200 रुपयापासून 1,375 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे पिंपळगाव बसवंत येथे विकत आहेत. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 1,615 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर गोल्टी सरासरी 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर लाल कांद्याचे 51 नगांची आवक आहे. सरासरी कांद्याचे भाव 1,000 रुपयापासून 1,150 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,351 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 रुपयापासून 650 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकली. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 881 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुंबई येथे काही लॉट 1,400 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1,300 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदे 1,100 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सफेद कांदे 1,500 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत. तर सोलापूर येथे आज 160 कांदा गाड्यांची आवक आहे. सुपर गोळा प्रतीच्या कांद्याच्या 1-2 लॉटला 1,600 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1,400 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1,000 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे. तर बेंगलोर येथे आज टोटल 49,490 कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती. महाराष्ट्रातील मीडियम साईज कांदे 1,300 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर जास्तीत जास्त 1,800 रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला बेंगलोर येथे बाजारभाव निघालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.